जलगांव शहर में महानगर पालिका चुनाव की प्रक्रिया तेज हो चुकी है। चुनाव आयोग की गाइडलाइन के अनुसार आज 3 जनवरी को उम्मीदवारों को चिन्ह आवंटन और अनुक्रमांक नंबर दिए गए। इसी क्रम में जलगांव शहर के वार्ड क्रमांक 14 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के सभी उम्मीदवारों को चुनाव चिन्ह तुतारी आवंटित किया गया है। वार्ड क्रमांक 14 से अशोक सीताराम लाड़बंजारी को अनुक्रमांक नंबर 2 चुनाव चिन्ह तुतारी, नजमीन मकबूल तड़वी को अनुक्रमांक नंबर 1 चुनाव चिन्ह तुतारी, सना रियाज काकर को अनुक्रमांक नंबर 1 चुनाव चिन्ह तुतारी, जबकि जमील उद्दीन शेख शरीफ उद्दीन शेख को अनुक्रमांक नंबर 3 चुनाव चिन्ह तुतारी दिया गया। इस तरह आज के दिन वार्ड क्रमांक 14 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने अपने सभी उम्मीदवारों के साथ चुनावी मैदान में आधिकारिक तौर पर एंट्री कर ली है। अब आने वाले दिनों में वार्ड 14 में चुनावी प्रचार और राजनीतिक हलचल और भी तेज होने की उम्मीद जताई जा रही है। काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आणि प्रभाग क्रमांक 14 मधून पक्षाने आम्हाला अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे। फॉर्म मंजूर झालेला आहे आणि जळगाव महानगरपालिकेच्या शेवटच्या याच्यामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक 14 मधून मी अशोक सीताराम लाडवंजारी, अनुक्रमणिका माझी 2 नंबरवर आहे। माझं नाव आणि निशाणी आहे तुतारी। त्या तुतारीच्या चिन्हावर मी उभा आहे आणि आमचे 2 नंबरचे उमेदवार आहे नाजिमी तडवी यांचा 1 नंबर 1 नंबरच्या अनुक्रमांक एक आहे, त्यांचं चिन्ह तुतारी आहे। 3 नंबरवर काकर आहे, रियाज काकर म्हणून संघ आहे, त्यांचं निशाणी आहे, त्यांचे तुतारी निशाणी आहे, त्यांचा अनुक्रमांक पण एकच आहे। आणि आमचे 4 नंबरचे उमेदवार आहे जमालुद्दीन शेख, यांची निशाणी आहे तुतारी आणि त्यांचा अनुक्रमांक आहे 3। असे आम्ही या प्रभाग क्रमांक 4 मधून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढत आहे। प्रभाग क्रमांक 14 हा मागील वार्ड हा महापौरांचा होता। त्या महापौरांच्या कारकिर्दीत कुठल्या प्रकारचं काम न झाल्यामुळे तरुण युवक हा आमच्या पाठीशी आहे, तिथला मतदार आमच्या पाठीशी आहे याची आम्हाला जाणीव येत असल्यामुळे आम्ही 4ही तरुण युवक आहे आणि तरुण युवक असल्यामुळे त्या प्रभागातील सर्व मतदार आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला तिथला मतदारांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। आणि आम्ही अपेक्षा करतो मतदारांकडून की जे मागच्या वेळेस काम झाले नाही ते काम आम्ही करण्याची आमची क्षमता राहील आणि त्याच बळावर आम्हाला मतदारांचा भरघोस प्रमाणे पाठिंबा मिळत आहे।